अमरावती शहरातील वडाळी कॅम्प परिसरातील नवदुर्गा महिला मंडळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गादेवी विराजित झाली। 9 दिवस विविध कार्यक्रम नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने वडाळी कॅम्प येथे घेण्यात आले। दरवर्षी नवदुर्गा महिला मंडळ हे मातेला विराजित करत असते। या वर्षी सुद्धा मोठ्या हर्षोल्लासात मातेला विराजित करण्यात आले। त्यानंतर 9 दिवस विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं येथे आयोजनही करण्यात आलं। शनिवारी रोजी मातेची विसर्जन यात्रा काढण्यात आली। ही विसर्जन यात्रा परिसरातील मुख्य मार्गाने भ्रमण करत वाजत गाजत ढोल ताशाच्या निनादात परिसरात दुमदुमली। संपूर्ण नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली। नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्ते, महिला, छोटे मुलं, पुरुष, युवक सर्व या विसर्जन यात्रेमध्ये सहभागी झाले। वाजत गाजत मिरवणूक स्थळी ही यात्रा पोहोचली। याविषयीची माहिती विदर्भ न्यूजला मंडळातील कार्यकर्त्यांनी दिली। आमच्या मंडळाचं नाव नवदुर्गा महिला दुर्गोत्सव मंडळ आहे। ही मंडळ वडाळी येथे स्थायिक आहे। आमच्या मंडळातर्फे 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले। लहान मुलांचे कार्यक्रम, नवरात्रीचा गरबा नेहमी आम्ही एन्जॉय करतोय। आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, ती म्हणजे आमच्या देवीची मिरवणूक। त्यानिमित्ताने आम्ही आज हा महोत्सव संपन्न केलेला आहे। आणि आम्हाला आनंदही होत आहे आणि दुःखही होत आहे। आनंद याचा की आम्ही खूप छान प्रकारे मिरवणूक काढली आहे, आणि दुःख याचं की आमची दुर्गादेवी आज आम्हाला निरोप घेत आहे। साश्रू नयनांनी नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने मातेला निरोप देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।